राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख अखेर शासनाकडून जाहीर. शासनाने घातल्या या 6 अटी. या 6 अटीचं पालन केलं तरच मिळणार पीएम किसानचा 21वा हप्ता. बघा, राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता या ठिकाणी आता मिळणार आहे, अशी बातमी देशाचे अर्थमंत्री शिवराजसिंहजी चौहान यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं या पाठीमागचं पीएम किसानचे हप्ते पेंडिंग असतील अशाही शेतकऱ्यांना आता एक रकमी सर्व हप्ते 21व्या हप्त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता ऑनलाईन त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या असून तुमचा हप्ता येणार का, पैसे नेमके कसे चेक करायचे, पात्र शेतकऱ्यांची ऑनलाईन यादी कशी पाहायची, सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. बघा, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य व्हावं यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांना 2000 रुपये दिले जातात. याआधी पीएम किसानचा जो काही 20वा हप्ता होता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आला, परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे 21व्या हप्त्याची. अखेर 21व्या हप्त्याची तारीख सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली आहे. बघा, परंतु या 21व्या हप्त्याच्या संदर्भात शासनाने नवीन काही अटी घातलेल्या आहेत. त्या अटींचा आणि शर्तींचा जो शेतकरी पालन करेल अशा शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याचं वितरण हे त्या ठिकाणी केलं जाणार आहे. मग यामध्ये जी काय पहिली अट आहे ती म्हणजे ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे आणि ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1500 रुपयांचा लाभ मिळतोय अशा महिलांना पीएम किसान योजनेचे फक्त 500 रुपये आता त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा, यानंतरची दुसरी महत्त्वपूर्ण जी काही अट आहे ती म्हणजे जे सरकारी कर्मचारी आहे किंवा शासनाच्या संविधानात पदावरती बसलेले आहेत अशा नोकरदार वर्ग ज्यांच्या नावावरती जमीन असेल अशा लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येणार नाही, आणि जरी ते घेत असतील तरी शासनाच्या नियमानुसार त्यांच्यावरती आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यानंतरची पुढची अट म्हणजे जे लोक सेवानिवृत्त असतील आणि ज्यांची मासिक पेन्शन ही 10,000च्या पुढे असेल अशा शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा लाभ आता इथून पुढे घेता येणार नाही. बघा, आता त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 21वा हप्ता येणार की नाही हे जर तुम्हाला चेक जर करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता. तुम्हाला एक काम करायचं, त्या ठिकाणी गुगल ओपन करून पीएम किसानच्या वेबसाईटवरती किंवा अधिकृत संकेतस्थळावरती जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला नो युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला मिळालेला असेल तो रजिस्ट्रेशन नंबर तिथं त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळणार आहे की नाही किंवा तो त्या ठिकाणी पेंडिंग दिसत असेल तर तो त्या ठिकाणी दिसणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता या 21व्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण त्यांनाच 21वा हप्ता त्या ठिकाणी आता मिळणार आहे. या 21व्या हप्त्यासंदर्भात ज्या शेतकऱ्यांचं नवीन रजिस्ट्रेशन देखील झालं आहे की नवीन नाव नोंदणी देखील झाली आहे अशा शेतकऱ्यांना 21वा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे. याशिवाय जे शेतकरी त्यांचे पीएम किसानचे इथून पाठीमागचे हप्ते जर का पेंडिंग असतील तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा हे पेंडिंग हप्ते एक रकमी 21व्या हप्त्याच्या माध्यमातून सर्व हप्ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. बघा, आता यामुळे प्रतीक्षेत असलेल्या 21व्या हप्त्याचं वितरण अधिकृत सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी होणार असल्याचे संकेत केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले गेलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार हे नक्की. त्यामुळे येणारा 21वा हप्ता त्या ठिकाणी 21 किंवा 22 ऑक्टोबर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो असं त्या ठिकाणी आता सांगितलं जात आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती आहे लवकर शेअर करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.